भगवान शंकराने एकदा तांडव नृत्य केले असता त्यांना घाम आला। त्या घामापासून नर्मदा नदीची उत्पत्ती झाली। त्यामुळे नर्मदा ही भगवान शंकराची कन्या आहे असे म्हटले जाते। या कन्येने स्त्री रूप धारण करून शंकराची तपश्चर्या केली। भगवान शंकराने प्रसन्न होऊन तिला वर दिला, हे नर्मदे, तू सर्वांचे पाप हरण करणारे होशील। तुझ्या पाण्यात असलेले दगड शिवतुल्य होतील। नर्मदा या नावातच एक गूढ अर्थ दडलेला आहे। नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी। गंगा नदीत स्नान केल्यामुळे मनुष्याचे पाप नाहीसे होते, परंतु नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच त्याचे सर्व पाप नाहीसे होते। नर्मदेचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे झाला। नर्मदा ही अशी एकमेव नदी आहे की ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते। भारतात ज्या पवित्र नद्या आहेत त्यातील केवळ नर्मदेचीच परिक्रमा करतात। सर्व देवादिकांनी आणि साधू संतांनी नर्मदेची परिक्रमा केलेली आहे। त्यात सर्वात प्रथम परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली असून त्यांना 27 वर्षे इतका कालावधी लागला होता। नर्मदेचा किनारा ही तपोभूमी आहे। आजही नर्मदेच्या दोन्ही तटावर अनेक साधू संत आणि ऋषीमुनी यांचे आश्रम आहेत आणि तेथे परिक्रमा करणाऱ्यांच्या वास्तव्याची आणि जेवणाची सोय केली जाते। नर्मदा परिक्रमेचा कालावधी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी ते आषाढ शुक्ल पक्ष दशमी असा असतो। पुढे चातुर्मासात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत परिक्रमा बंद असते, कारण पावसाच्या पाण्याने नर्मदेला अनेक ठिकाणी पूर येतो आणि परिक्रमेचे मार्ग बंद होतात। त्यामुळे या कालावधीत म्हणजेच चातुर्मासात अनेक परिक्रमावासी नर्मदेच्या काठावर संतांच्या आश्रमात मुक्काम करून कार्तिकी एकादशी नंतर पुन्हा वाटचाल करतात। नर्मदा परिक्रमा म्हणजे जीवन जगण्याची कला शिकण्याचे एक पारमार्थिक विद्यापीठ आहे। या परिक्रमेत अनेक विचारांची माणसे भेटतात, तसेच अनेक भाषा, वेगवेगळे स्वभाव, लहान थोर, वयस्कर, साधू संत या सर्वांकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे असते। घरच्या सर्व सवयींना फाटा देऊन वेगळ्या वातावरणात राहणे, येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला संयमाने सामोरे जाणे आणि मन अधिकाधिक नामचिंतनात रममाण करणे, हे सर्व या परिक्रमेत शिकायला मिळते। नर्मदा परिक्रमा करण्यासाठी सात्विक विचार, मन आणि बुद्धी यांचा निश्चय आणि त्याग आवश्यक असून गुरुकृपा असल्यावरच नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ शकते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नर्मदा मातेची इच्छा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद यांचे पाठबळ असल्यावरच नर्मदा परिक्रमा करणे शक्य होते।